पदाधिकारी असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. तुम्हाला लाजा वाटत नाही का की मेलेल्या माणसाच्या मड्यावरचं लोणी खाऊन तुम्ही चरित्र हनन करतात? हे ते बोलत होते. त्यांचा रोष हा योग्य. महिला आयोगच नाहीये, महिला आयोग निष्क्रिय आहे. पक्षाच्या पदाधिकारी रोज शिव्या खात्यात आहो. जेव्हापासून चाकणकरांनी त्या पीडित आपली आत्महत्या केलेली डॉक्टर संपदा ताई आहे तिचं चारित्र्य हनन केलं तेव्हापासून लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांना शिव्या देत आहेत. फलटणमधील डॉक्टरच्या आत्महत्येवरून राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. याच प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी बीडमध्ये जाऊन पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. नेमकं काय चर्चा झाली हे आपण रुपाली ताई यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ताई, कुटुंबीय नेमकं तुम्हाला काय म्हणाल? डॉक्टर संपदा मुंडे या उच्च शिक्षित महिलेच्या फलटणमध्ये जी काय आत्महत्या झाली तिचे कुटुंब हे बीड गावातील कवडगाव येथील आहे. खूप सर्वसामान्य घरातील काबाड कष्ट करून त्या लेकीला डॉक्टर बनवणारं कुटुंब आहे आणि त्यांच्यावर या अशा अचानक जो काही प्रसंग ओढवलेला आहे त्याच्यामुळे पूर्ण कुटुंब हवादिल झालेलं आहे, प्रचंड दुःखात आहे आणि सगळ्यात शोकांतिका सांगते की त्या पीडिताची जी आई आहे तिथं एक चकार शब्द बोलत नव्हती. हे सगळे ऊसतोड कामगाराची कुटुंब आणि त्यांना एक तो मानसिक धक्का, कारण का ती आधीच येऊन गेली होती आणि आता भाऊबीजेला येणार होती. तिने तिच्या लहान बहिणीला कपडे, चप्पल, भावांना कपडे असं घेऊन, कारण का संपदा ही घरातली मोठी बहीण होती त्यामुळे करता घरातली म्हणतात ना, आणि आत्ताशी कुठं ते शिक्षण करून ती त्या घराला कुठेतरी हातभार लावत होती. त्याच्यामुळे ते कुटुंब भेदरलेलं दिसत होतं आणि त्यातून संपूर्ण बीड त्या लेकीसाठी चिडलं, कारण का महिला आयोगाच्या चाकणकर ताईंनी तिचं जे चारित्र्य हनन केलं ते त्या कुटुंबाला काय हो, संपूर्ण महाराष्ट्रालाच ते आवडलेलं नाही. प्रश्नाकडे काय ताई की पत्रकार परिषद घ्यायची, त्या पत्रकार परिषदेत थेट सांगायचं की ह्यांचे रुपाली चाकणकर यांनी फलटणमध्ये जाऊन पत्रकार परिषद घेतली. तिथे जाऊन पोलिसांना शेजारी बसून थेट सांगितलं, त्या काय कोर्ट नाहीत रुपाली चाकणकर, त्यांनी थेट सांगितलं की ते ह्या डॉक्टरचे बनकर सोबत एवढे दिवस संबंध होते आणि त्याच्या आधी बदनेसोबत एवढे दिवस संबंध होते. हे प्रेसमध्ये येऊन सांगणं कितपत योग्य आहे तुम्हाला वाटतं? हे प्रेसमध्ये सांगणं अयोग्य आहे. महिला आयोगाच्या कक्षेत हे बसत नाही. मुळामध्ये महिला आयोगाने डॉक्टर संपदा मुंडेची आत्महत्या झाल्यानंतर तातडीने पोलिसांना तर सूचना देण्याव्यतिरिक्त तिच्या भावाला, तिच्या वडिलांना, कुटुंबाला भेटणं गरजेचं होतं. त्यांच्या ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी चुका होऊ नये हे पोलिसांना सूचना देणं होतं. महिला आयोग म्हणजे तपास अधिकारी नाही, महिला आयोग म्हणजे न्यायालय नाही. त्याच्यामुळे फलटणमध्ये जाऊन SP साहेबांना शेजारी बसून, त्या बनकरचा काय कोण परिवारातले वडील का काय शेजारी बसून प्रेस घेणं हे आयोगाच्या कार्यकक्षेत कार्यात बसत नाही. हे बेकायदेशीरच आहे. कारण का मी म्हणते डॉक्टर मुंडे, संपदा मुंडे हिच्याशी कुणाची 2 नाही, 4 नाही, 10 नाही, 20 लोकांशी काही संबंध असू दे, त्याचा आणि याचा संबंध उच्चारण्याचा आयोगाचा संबंधच नाही. हे तपासामध्ये कोर्टाकडे ह्या गोष्टी जातील. इवन जरी आरोप वकील जरी असल्या असत्या त्या तरी या मीडिया समोर ते त्यांचा आर्ग्युमेंट सांगायचे. प्रोफेशनल मिसकंडक्ट ते करू शकत नाही. इथिक्स असतात, प्रोफेशनल इथिक्स, ते प्रत्येकाला पाळावे लागतात. त्याच पद्धतीने महिला आयोगाने त्यांच्या या कर्तव्यात कसूर झालेली आहे आणि ही कसूर एवढी मोठी आहे की त्यामुळे महाराष्ट्रातील माता भगिनी बंधू पेटून उठलेला आहे की आमच्या एका लेकीची आत्महत्या होते, तिथे महिला आयोगाने आधार द्यायचा सोडून, सांत्वन करायचं सोडून तिचं चारित्र्य हनन करतात. ही गोष्ट कोणालाही आवडलेली नाही. संपदाचे कुटुंबीय नेमकं तुम्हाला तिथे महिला आयोगाबद्दल काय बोलले?
एकतर संपदाचे कुटुंब आणि संपूर्ण माझे बीडकर जे बंधू आहेत चिडलेले होते. तुमच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. तुम्हाला लाजा वाटत नाही का की मेलेल्या माणसाच्या मड्यावरचं लोणी खाऊन तुम्ही चरित्र हनन करतात, हे ते बोलत होते. त्यांचा रोष हा योग्य होता, कारण का आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडनं चूक झालेली आहे. त्यांचं आयोगाचं मत म्हणजे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मत असेल असं नाही, हे मी तिथं त्यांना सांगितलं. त्यांच्या मताशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहमत नाही. त्यांनी जे काही चुकीचं वक्तव्य केलेलं आहे, तुमच्या ज्या तक्रारी आहे, हे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब यांच्यापर्यंत मी निश्चित पोहोचवते, ही अशी हमी मी त्यांना दिली. तुम्ही तिथून अजितदादांना थेट फोनही केला होता. त्यांनी सांगितलं की अजितदादा आमचे पालकमंत्री आहेत, आम्हाला इतरांच्या फोनपेक्षा आमच्या पालकमंत्र्याचा फोन आम्हाला हवाय. याच्यावर अजितदादांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्याशी बोलले आणि दादांच्या सांगण्यावरनं सातवनपर भेट होती. कारण का एक लक्षात घ्या, आमचं दायित्व आहे. आज एखाद्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनीची आत्महत्या होते तर तिच्या कुटुंबाला आधाराची फुंकर देणं, आम्ही लेख नाही परत आणू शकत, पण आम्ही की बाबा ज्या लोकांमुळे त्या मुलीचा जीव गेलेला आहे त्याचा योग्य तपास होईल, गुन्हेगारांना शिक्षा होईल, हे सत्ताधारी म्हणून आमचं सांगणं कामच आहे आणि ते मी ते काल जाऊन केलेलं आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात तिची जी जाव आहे तिनं सुद्धा महिला आयोगाला आधी पत्र लिहिली होती, पण त्याची दखल महिला आयोगानं घेतली नाही. तसंच फलटण मधील जे आगवणी कुटुंब आहे त्यातील जी मुलगी आहे त्यांची, तिने सुद्धा महिला आयोगाला पत्र लिहिली होती. तिचे पत्र महिला आयोगाला मिळाले नाही असं सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं की तिच्यावर दबाव टाकला जात होता. त्या संदर्भात तिनं महिला आयोगाला पत्र लिहिले होते, पण महिला आयोगानं त्यांना, जेव्हा सुषमा अंधारेंनी आवाज उठवला तेव्हा महिला आयोगानं आगवणी कुटुंबाला फोन केला आणि सांगितलं की तुमचे पत्र आम्हाला मिळालेच नाहीत, असं त्यांचं मत होतं. महिला आयोग कुठेतरी कमी पडते का असं तुम्हाला वाटतं का? महिला आयोगच नाहीये. महिला आयोग निष्क्रिय आहे. समाजातील, पुन्हा सांगते, माता भगिनी आयोगाकडे का तक्रार करतात की आमची पोलीस दखल घेत नाहीये, आम्ही सुरक्षित नाही आहोत, किंवा त्यांचं मनोबल खच्ची झालेलं असतं. ते मनोबल वाढवणं गरजेचं आहे. महिला आयोगाने इतरही सदस्य घेतलेल्या नाहीयेत आणि महिला आयोगाला स्वतःला ते कामकाज कळतच नसल्यामुळे ही दुर्दशा अवस्था झालेली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक महिला आहेत की आम्ही अर्ज दिले, आम्हाला काहीच त्यातनं मिळाले नाही. मी म्हणत नाही प्रत्येक महिलेने तक्रार केलेल्याला समाधान मिळेल, पण ऍटलिस्ट ती तक्रार खरी आहे का नाही हे महिला आयोगाचं तपासून त्या महिलांना मार्गदर्शन होणं, हाच महिला आयोगाचा उद्देश आहे. तोच होत नसेल म्हणून महिला आयोगावर ताशेरे ओढतायत. या सगळ्या ताशेऱ्याला, या सगळ्या बदनामीला, या सगळ्याचा ही जबाबदारी रुपाली चाकणकर यांनी स्वतः स्वीकारली पाहिजे, कारण का हे त्यांचे स्वतःचे निर्णय आहेत. आता रुपालीताई चाकणकर यांनी राजीनामा द्यावा असं तुम्हाला वाटतं का? मला वाटण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्राने त्यांचा राजीनामा मागितलेला आहे. रुपाली पाटील डोंबरेच्या मागणीला काहीच महत्व नाही. महाराष्ट्राच्या ज्या माता भगिनींची, ज्या पीडितांच्या घरच्यांची मागणी आहे त्याचा विचार निश्चित केला पाहिजे, या मताशी मी आहे. मग राष्ट्रवादी जे महिला विंग आहे तुमची, त्यांचं नेमकं याबद्दल काय मत आहे? त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे या मताशी राष्ट्रवादीची तुमची महिला विंग आहे ती सहमत आहे का? निश्चितच सहमत असणारे. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी रोज शिव्या खात्यात आहो. जेव्हापासून चाकणकरांनी त्या पीडित, आपली आत्महत्या केलेली डॉक्टर संपदा ताई आहे, तिचं चारित्र्य हनन केलं, तेव्हापासून लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांना शिव्या देत आहेत. तुमचा पक्ष असा कसा म्हणू शकतो, तुम्ही कोणता कोर्ट लागून गेला का, तुम्हाला लेकरं नाहीयेत का, तुमच्यावर ही वेळ आला, हे आम्हाला राष्ट्रवादीतल्या काँग्रेस पक्षातल्या महिलांना ऐकावं लागतं. पक्षाची बदनामी होते यामुळे. हो, प्रश्नच नाही. म्हणून तर सांगितलं ना, त्या जरी पक्षाच्या असल्या आणि आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांचे मत ही वेगळी आहेत. समजा आयोगावर शिवसेनेची असती, भाजपची असती, तर आमचं जर असं चारित्र्य हनन केलं असतं तर आम्ही त्याचा निषेधच व्यक्त केला असता आणि तोच आम्ही केलेला आहे. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.